मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. छत्रपती संभाजी महाराज एक पराक्रमी, धाडसी आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी सर्वस्व समर्पित करणारे महान राजे. परंतु त्यांच्या जीवनातला एक काळ असा होता जेव्हा केवळ शत्रूच नव्हे तर घरातीलच व्यक्तींनी त्यांच्या विरुद्ध कट रचले. स्वराज्याचे अंतरंग, वैदिक आणि शाक्त पंथातील संघर्ष आणि या गृहकलातून उभे राहणारे 4 मोठे कट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. शाक्त पंथाचा स्वीकार आणि त्यामागील कारणे, संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर आणि नेतृत्वावर कसे आरोप झाले, राजमंडळातील गटबाजी आणि संभाजी महाराजांविरोधात रचलेले 4 मोठे कट, राजारामास गादीवर बसवण्याचा कट, संभाजीराजांना ठार मारण्याचा कट, स्वामीद्रोहाचा कट आणि स्वराज्यद्रोहाचा कट, प्राचार्य डॉक्टर S.A. बाहेकर यांच्या हुतात्मा छत्रपती संभाजीराजे या ग्रंथाच्या विचारांच्या आधारे आपण या संघर्षाचा वेध घेणार आहोत. चला जाणून घेऊया छत्रपती घराण्यातील या ऐतिहासिक कलहाची संपूर्ण कहाणी. मित्रांनो, आपण या सिरीजमधील यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर जरूर पहा. संभाजी महाराज समजून घेण्यासाठी त्या सिरीज पाहणं आवश्यक आहे. आता जाणून घेऊया आजचे महत्त्वाचे मुद्दे. मूळ प्रश्न, धार्मिक पंथातील संघर्ष. संभाजीराजांनी शाक्त पंथ स्वीकारला, त्यामुळे या गृह संघर्षाला धार्मिक पंथातील वादामुळे आक्रमक स्वरूप प्राप्त झाले. ऑक्टोबर 1676 ते 13 डिसेंबर 1678 या काळात म्हणजे पावणे 2 वर्षे शंभूराजांचे वास्तव्य रायगडावर आणि शृंगारपुरात बऱ्याच काही घटना घडवून आल्या. उत्तरेतील तांत्रिक पथाचा शाक्त मुख्य गुरु शिवयोगी हा गोसावी शृंगारपुरात होता की नाही हा वादाचा मुद्दा सोडला तरी कविकलश हा उत्तरेतील कनोजी ब्राह्मण शाक्तपंथीय हा शृंगारपुरात होता एवढे मात्र निश्चित. शृंगारपुरात असतानाच कविकलश आणि शंभूराजे यांचा जवळून संबंध आला. हा परप्रांतीय शाक्तपंथीय कनोजी ब्राह्मण संभाजीराजे आणि यांच्यात मैत्री दृढ झाली. संभाजीराजे यांच्या सहवासामुळेच शाक्तपंथाचे उपासक बनले. याच कविकलशाने संभाजीराजांना कलशाभिषेक केला आणि संभाजीराजांनी शाक्तपंथाचा विधिवत स्वीकार केला. त्यामुळे कविकलशाला येथपासूनच संभाजीराजांच्या अंतर्गत वर्तुळात एक बुद्धिमान संस्कृत पंडित, सच्चा मित्र, सल्लागार म्हणून स्थान प्राप्त झाले. त्याचा परिणाम रायगडावरील राजमंडळातील वैदिक पंथाचे सर्व ब्राह्मण मंत्री एकजात संभाजीराजे आणि कविकलश यांच्या विरोधात उभे ठाकले आणि संभाजीराजांना विरोध करण्यास संभाजीराजांनी शाक्त पंथ स्वीकारल्याचे महत्त्वाचे कारण मिळाले. संभाजीराजांनी शाक्त पंथ स्वीकारण्याचे कारण राजमंडळातील वैदिक पंथी ब्राह्मण मंत्र्यांचे वर्चस्व याला तोंड देण्यासाठी स्वीकारण्याची शक्यता संभवते. यावरून असे म्हणता येईल की शाक्तपंथीय संभाजीराजे आणि कविकलश यांना विरोध करण्यास मूळ प्रश्न शाक्तपंथ आणि वैदिक आणि गादीवरून काढण्याचा धार्मिक संघर्ष हाच कारणीभूत झाला असावा. वास्तविक शिवाजी महाराजांच्या काळातच राज्याभिषेकाच्या वेळी या 2 पंथात संघर्ष उद्भवला होता. हा धार्मिक पंथीय वाद विकोपाला जाऊ नये म्हणून दूरदृष्टिकोन समोर ठेवून शिवाजी महाराजांनी शाक्तपंथीय निश्चयपुरी गोसाव्यांकडून दुसरा राज्याभिषेक करून हा वाद मिटविला होता. पण आता तर युवराज शंभूराजांनीच विधिवत शाक्तपंथाचा स्वीकार केला. त्यामुळे वैदिक पंथीय राजमंडळातील ब्राह्मण मंत्र्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला असेल यात शंकाच नाही. त्यामुळे हा धार्मिक पंथीय वाद पुन्हा उफाळून आला. मराठी राजांना भावी वारसदार शाक्तपंथाच्या प्रभावाखाली गेला नव्हे, त्याने शाक्तपंथाचा विधिवत स्वीकार केला. तो गादीवर आला म्हणजे राजमंडळात शाक्तपंथाचा प्रभाव वाढेल आणि वैदिक पंथाचे महत्त्व कमी होईल अशी भीती महाराष्ट्रातील वैदिक पंथीय राजमंडळातील मंत्र्यांना वाटणे हे साहजिकच होते. या भूमिकेतून सोयराबाईच्या पाठीमागे एकजात वैदिक पंथीय
उभे ठाकले असावेत. संभाजीराजांना गादीचा वारसा मिळू नये आणि शाक्त पंथाचे वर्चस्व वाढू नये या हेतूनेच त्यांनी संभाजीराजांचे आणि कवी कलशाच्या विरुद्ध चरित्र हननाची धडक मोहीम उघडली असावी आणि संभाजीराजांना गादीचा वारसा हक्क मिळू नये त्याच्या विरुद्ध गैरवर्तन आणि दुर्व्यसनी म्हणून सर्वत्र अफवा पसरविल्या. कर्तबगार युवराजाचे लोक माणसातील, सैन्यातील आणि शिवाजी महाराजांच्या मनातील आदराचे स्थान नष्ट करण्याचा प्रयत्न केला. एकूण शिवाजी महाराज आणि संभाजी राजांची रायगडावरील अनुपस्थिती ही विरोधी गटाच्या चांगलीच पथ्यावर पडली. त्यांनी सोयराबाईला हाताशी धरून राजमंडळात आणि रायगडावरील दरबारात या मंत्र्यांनी आपला प्रभाव निर्माण केला. संभाजीराजांचे धवल चरित्र कलंकित करून राजारामाला गादीवर बसवण्याचा घाट घातला. राजाराम हा मराठ्यांच्या गादीवर आला तर तो अल्पवीन अज्ञान आहे. या बुद्धिमान, मुत्सद्दी, राजकारणपटू आणि अनुभवी मंत्र्यांनी राजारामावर सहज मोहिनी घालता आली असती आणि आपल्या सत्तेच्या बिनधास्तपणे उपभोग घेतला असता. आणि याशिवाय राजाराम हा वैदिक पंथाचा राजा म्हणून पूर्वीसारख्याच वैदिक पंथाच्या प्रभावात कायम ठेवता येणे त्यांना शक्य होते. आपल्या घराण्याची पूर्वप्रतिष्ठा कायम टिकविणे सहज शक्य होते. एकूण सत्ताकांक्षा आणि वैदिक पंथाचा प्रभाव कायम टिकविणे हा हेतू विरोधी गटाच्या मंत्र्यांच्या संभाजीराजे आणि कवी कलश यांना विरोध करण्याच्या पाठीमागे असावा. म्हणून त्यांनी संभाजीराजे गादीवर आल्यावरही संभाजीराजे आणि कवी कलश यांच्या विरुद्ध एक नव्हे एका पाठोपाठ 4 कट केले. संभाजीराजांना जीवे मारण्याचा आणि राजारामाला गादीवर बसवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. स्वामीद्रोह आणि स्वराज्यद्रोह केला. स्वराज्याच्या तोंडावर शत्रू उभा असताना तिकडे त्यांनी दुर्लक्ष केले. शिवाजी महाराजांनी चालून दिलेले मूलभूत दंडक मोडले. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही. त्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले असे दिसून येते. मित्रांनो, अशा प्रकारचे विचार प्राध्यापक बाहेकर आपल्या पुस्तकातील या प्रकरणात मांडताना दिसतात. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील हा काळ केवळ संघर्षाचा नव्हता तर स्वराज्यासाठी त्याग आणि कर्तृत्वाचा अविस्मरणीय अध्याय होता. वैदिक पंथीय प्रधानांनी रचलेले 4 कट, राजारामास गादीवर बसवण्याचा कट, संभाजीराजांना ठार करण्याचा कट, स्वामीद्रोहाचा कट आणि स्वराज्यद्रोहाचा कट हे केवळ राजकीय गद्दारी नव्हते तर स्वराज्याच्या अस्तित्वालाच दिलेली एक आव्हान होते. पण तरीही संभाजी महाराजांनी या सर्व कटकारस्थानांना तोंड देत स्वराज्याचा पाया भक्कम ठेवला. त्यांच्या शौर्याची, धैर्याची आणि दूरदृष्टीची ही कहाणी आपल्याला केवळ इतिहास शिकवत नाही तर सध्याच्या काळात संकटांचा सामना करण्याची प्रेरणाही देते. हुतात्मा छत्रपती संभाजीराजे या प्राचार्य डॉक्टर S.A. बाहेकर यांच्या ग्रंथाच्या आधारे या गृहकलहाची सत्य कहाणी आपण जाणून घेतली. आपल्या इतिहासातील ही घटना कधीही विसरू नये कारण ती आपल्याला संभाजी महाराजांच्या विचारसरणीचे आणि त्यांच्या संघर्षमय जीवनाचे दर्शन घडवते. छत्रपती संभाजी महाराजांची ही अमरकथा त्यांच्या स्वराज्यासाठीच्या बलिदानाला सलाम करते. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.